माझ्या सुनेने तिच्या भावाला देण्यासाठी माझ्याकडून 3 लाख रुपये मागितले. मी ते तिला दिले नाही. तर तिने मला उपाशी ठेवायला सुरुवात केली आणि माझ्यावर तिचा जीव घेण्याचा आरोप लावून मुलाकडून मला धक्के मारून घराबाहेर काढले. मग मी ही अशी एक चाल खेळली की मुलगा आणि सून खाण्यासाठी माझ्यावर अवलंबून राहू लागले. 3 लाख रुपये मदत तुला करते का? तू का मागतोय? जयश्रीजींचा थरथरता पण कठोर आवाज आज त्यांच्या घरात घुमून उठला. मदन जो लहानपणापासून मातीच्या पुतळ्यासारखा होता, ज्याला कोणीही आपल्या इच्छेनुसार आकार देऊ शकत होतं, आज तो आपल्या पत्नी सारिकाच्या लालसेपुढे पूर्णपणे हतबल झाला होता. आधी त्याच्या आयुष्याची सूत्रे वडील सेठ रामकृष्णजींच्या हातात होती, पण त्यांच्या मृत्यूनंतर आता तो पत्नी सारिकाची कटपुतळी बनला होता. वाराणसीच्या गल्ल्यात रामकृष्णजींच्या दुकानाचं नावच पुरेसं होतं, पण कुणाला माहित होतं की त्यांच्या घरात लालच आणि द्वेषाचं असं वादळ येणार आहे. एका आईला तिच्याच घरातून बेघर करेल, पण तिचा आत्मसन्मान हिरावून घेऊ शकणार नाही. मदन सुरुवातीपासूनच आपल्या आईवडिलांचा खूप खूप लाडका होता, पण तो मानसिकदृष्ट्या कमकुवत स्वभावाचा माणूस होता. जेव्हा त्याने सारिकाशी लग्न केलं तेव्हा सुरुवातीला सगळं काही ठीक होतं, पण मदन कमकुवत व्यक्तिमत्वाचा असल्यामुळे त्याच्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकत हे सारिकाला लवकरच समजून आलं. मदनच्या वडिलांच्या निधनानंतर घर आणि दुकानाची सगळी जबाबदारी मदनवर आली. मदन हुशार होता, पण त्याची पत्नी सारिका त्याच्या आईच्या हातून किती द्वेष करते याची त्याला कल्पनाही नव्हती. पण त्याच्याकडे त्याने कधी लक्षच दिलं नव्हतं आणि तिला नकार कसा द्यायचा हेही त्याला समजत नाही. तो तिच्या प्रत्येक चुकीच्या मागणीलाही नेहमीच मान्यता देत असे. मदनचे वडील सेठ रामकृष्णजी एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यांचा बनारसी साड्यांचा मोठा शोरूम होता. रामकृष्णजी काटकसरी म्हणजे विचारपूर्वक खर्च करणारे व्यक्ती होते आणि त्यांना माहित होतं की पैसा शहाणपणाने कसा खर्च करायचा. त्यांनी नेहमी पैशाची किंमत ओळखली आणि त्याला सन्मान दिला. याच कारणामुळे त्यांच्या घरात खूप सुख समृद्धी होती, जी त्यांच्या मृत्यूनंतरही कायम राहिली. सारिकाचा भाऊ विराजही आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता, पण भाड्याच्या व्यवसायात त्याला फार मोठं नुकसान झालं होतं. आपलं दुकान सावरण्यासाठी त्याला पैशांची फार गरज होती आणि ते मिळवण्याचा एकमेव आणि सोपा मार्ग म्हणजे बहीण सारिकाच्या घरी जाऊन पैसे मागणं हाच होता. मदनच्या मदतीशिवाय सारिकासाठी एवढ्या पैशांची व्यवस्था करणे शक्यच नव्हते. तेव्हा सारिकाने मदनकडे आपल्या भावाला विराजला 3 लाख रुपये देण्याची मागणी केली तेव्हा मदन विचारात पडला. संध्याकाळी मदनने हा सगळा प्रसंग आपल्या आईला सांगितला. जयश्रीजी फार समजूतदारपणे भावनांच्या आहारी जाणाऱ्या स्त्री होत्या. जयश्रीजी म्हणाले, बेटा तुझा स्वतःचा व्यवसाय सध्या तुझ्या वडिलांच्या काळा इतका चांगला चालत नाही. अशा वेळी व्यवसायातून एवढे पैसे काढले तर व्यवसाय कायमचा उद्ध्वस्त होईल. जर 20 ते 25 हजार रुपयांची गोष्ट असती तर तू ते पैसे तुझ्या मेव्हण्याला लगेच देऊ शकला असतास. पण व्यवसायातून 3 लाख रुपये काढून देण्याची परवानगी मी तुला अजिबात देणार नाही. मदनने खूप हट्ट केल्यावर जयश्रीजींचा आवाज झाला. तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच आईचा आधार घेत मदनने मोठे धाडस दाखवले आणि सारिकाला 3 लाख रुपये देण्यास नकार दिला. त्यामुळे तिचा भाऊ विराज नाराज चेहरा करून परत गेला. त्या दिवसापासून सारिका आपल्या सासू जयश्रीजींची कट्टर शत्रू बनली आणि प्रत्येक छोट्या छोट्या कारणावरून त्या बेसहाय्य विधवेवर असह्य अत्याचार करू लागली. कधी कधी ती त्यांच्या जेवणात जास्त मीठ टाकायची, तर कधी भाजीमध्ये ढगभर मिरच्या घालायची आणि कधी कधी तर त्यांना उपाशी ठेवायची. जेव्हा जेव्हा तिची सासू पूजा भजनासाठी बसायची तेव्हा सारिका म्युझिक सिस्टीमवर मोठ्या आवाजात चित्रपटांची गाणी लावायची. त्यांच्या एखाद्या छोट्याशा चुकीवरही ती त्यांच्याशी असं वागायची की वागणूक नोकरांनाही तुम्ही देत नाही. सारिकाला प्रत्येक क्षणी असे वाटत होते की हीच ती राजदुलारी आहे, तिच्यामुळे तिच्या भावाचा व्यवसाय चांगला चालू शकला नाही. या वृद्ध स्त्रीने माझ्या भावाचे कल्याण होऊ दिले नाही. आता मी याचा बदला नक्कीच घेणार आणि तिला असं धडा शिकवणार की ती सगळं सोडून गप्पच निघून जाईल. कारण आता ही माझ्या वाटेतील काटा बनली आहे, ज्याला कोणत्याही प्रकारे बाहेर काढायला हवे. असे विचार तिच्या मनात जयश्री बद्दल विष पसरवत होते. जयश्रीजी नेहमीच गप्प राहायच्या. सुनेच्या वागणुकीमुळे त्या फार नाराज आणि दुःखी होत्या. सुनेचे वाईट वागणे, कडू शब्द यामुळे त्यांचे मन फार दुखले होते. आपल्या मुलाला ना सुनेला शाप देऊ शकत होत्या, त्या काहीही करू शकत नव्हत्या.
गिरीधर गोपालींच्या मृत्यूसमोर हात जोडून एकट्याच उभ्या राहून त्या आपल्या सगळ्या तक्रारी आणि वेदना त्यांच्यासमोर मांडायच्या आणि एकांतात त्यांच्या चित्रासमोर बसून रडायच्या. मदनला इच्छा असूनही तो आईची बाजू घेऊ शकत नव्हता. आता सारी कामधन दुकानातून घरी परतल्यावर त्यांच्या आईने बोललेला प्रत्येक शब्द मिरची मसाला लावून मदनला सांगायची आणि ज्या आईवर तो प्राणापेक्षा जास्त प्रेम करत होता त्याच आईला तो शब्दात सुनावू लागला आणि वेगवेगळ्या प्रकारे तिचा अपमान करू लागला. त्याला वाटत होते की असे केल्याने सारिकाचा राग थोडा कमी होईल आणि घरात शांतता राहील. पण एक दिवस जयश्रीजी गॅसवर पॅन मध्ये चहा बनवत होत्या. अचानक त्यांचा बीपी कमी झाल्यामुळे त्यांना चक्कर आली. नकळत त्यांचा हात उकळत्या चहाच्या पॅनच्या हँडलला लागला आणि सगळ्यात चहाजवळ उभी असलेल्या सारिकेच्या पोटावर सांडला. जास्त भाजले नव्हते तरी सारिकाने त्या गोष्टीवर घरात महाभारत उभे केले. बिचारी जयश्रीजी आपल्या या नकळत झालेल्या चुकीसाठी माफी मागत राहिली. पण सारिकाच्या दृष्टीने ती चूक माफ करण्यासारखी नव्हती. संध्याकाळी मदन दुकानातून घरी आला तेव्हा सारिकाने सांगितले, तुझी आई आता माझ्या जीवाची शत्रू बनली आहे. मी माझ्या भावासाठी तुझ्याकडून 3 लाख रुपये काय मागितले तर त्याच खुन्नस मध्ये आज तिने माझ्यावर उकळता चहा फेकला. उद्या ती मला विष देऊन माझा जीवही घेऊ शकते. सारिकाने मदनला स्पष्ट सांगितले की आता या घरात एकतर मी राहीन नाहीतर तुझी आई. असे बोलून सारिकाने एकेप्रमाणे आपल्या पतीचा हात झटकला आणि खोलीत जाऊन बसली. शेवटी कमकुवत मानसिकतेच्या मदनपाशी एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे आपल्या आईचा त्याग करणे. आईला वृद्धाश्रमात सोडून आल्यास समाजात त्याची बदनामी होईल आणि लोक त्याची निंदा करतील. या भीतीने मदन आपल्या आईला तीर्थयात्रेचे आमिष दाखवून हरिद्वारला घेऊन गेला. तिथे गंगेच्या काठी बसलेल्या चंडीदेवी मंदिराजवळ असलेल्या एका जुन्या पिंपळाच्या झाडाखाली त्याने आपल्या आईला बसवले. आई, तू इथे बस, मी राहण्यासाठी धर्मशाळा शोधून 2 तासापर्यंत परत येतो. असे सांगून तो तिला कायमची बेसहाय्य सोडून पळून गेला. आईला अशा अवस्थेत सोडून आल्यावर मदन पूर्णपणे हातात झाला. आपल्या या अपराधामुळे त्याचे मन प्रत्येक क्षणी त्याला छळू लागले. आता सारिका पैशांचा खर्च करण्यासाठी पूर्णपणे मोकळी झाली होती. मदनवर दबाव टाकून ती जिथे हवे तिथे पैसे उधळत होती. तिने फसवणूक आणि प्रेमाच्या आडून व्यवसायातून 3 लाख रुपयांची भांडवली रक्कम काढून घेतली आणि आपल्या भावाला विराजला देऊन टाकली. 3 लाखांची भांडवली रक्कम कोणत्याही व्यवसायासाठी फार मोठी असते. एवढी मोठी रक्कम काढल्यानंतर मदनच्या व्यवसायाची गती मंदावली आणि हळूहळू व्यवसाय तोट्यात जाऊ लागला. परिणामी मदनला आपली दुकान बंद करावी लागली. घरी 2 मुलांचा भार आणि अडाणी पत्नीचा हायफाय खर्च यामुळे मदनचे आयुष्य फार कठीण झाले. गरिबीच्या त्या दिवसांत त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला एका कारखान्यात नोकरी मिळवून दिली. काही दिवसानंतर जेव्हा त्या कारखान्यात त्याला त्याच्याच आईच्या हातून पुरस्कार मिळाला तेव्हा मदनच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याला वाटले होते की तो आईला चंडीदेवी मंदिराजवळ सोडून आला आहे. मग आई तिथे पुरस्कार देण्यासाठी कशी पोचली असेल? तो आश्चर्यचकित होऊन आईकडे पाहतच राहिला. उन्हाळ्याच्या दुपारी बेतवा नदीच्या काठी शांतता पसरलेली होती. प्रचंड उष्णतेमुळे कोरडे गवत आणि पाने उडत होती. गंगा नदीच्या काठी चंडीदेवी मंदिर उभे होते आणि त्याच्या बाहेरच एक पिंपळ आणि कडुलिंबाचे झाड होते. ही दोन्ही झाडे उन्हाळ्यात थंड आणि दाट सावली देतात. त्यामुळे यात्रेकरू येथे थांबतात आणि मातेचे दर्शन घेतल्यानंतर विश्रांती करतात. एका वृद्ध महिलेने अनेक दिवसांपासून त्या कडुलिंबाच्या झाडाखाली आपला आसरा केला होता. ती एखाद्या शहरातली सुसंस्कृत कुटुंबातील वाटत होती, पण आता फाटके कपडे घालून तिथेच पडून राहायची. आज जवळजवळ 15वा दिवस होता. ती मंदिरातील प्रसादावर किंवा वाटसरूंनी दिलेल्या अन्नावर जगत होती. सतीश स्वभावाने भटक्या प्रवृत्तीचा होता. तो आपल्या मोटरसायकलवर ऋषिकेश आणि नीलकंठ महादेवाच्या दर्शनासाठी निघाला होता. तो नेहमीच डोंगर आणि नद्यांच्या काठावर निसर्ग दृश्यांचा आनंद घेण्यासाठी फिरत असे. सतीशचे आई वडील एका रस्ते अपघातात मरण पावले होते. त्यावेळी तो आयटीच्या अंतिम वर्षात शिकत होता. आता सतीशच्या मागे पुढे कोणीच नव्हते, त्यामुळे तो मनमुराद फिरत असे. आयटीआय नंतर त्याची एका बहुराष्ट्रीय कंपनीत मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली होती. शनिवार रविवारच्या सुट्ट्या तो मित्रांसोबत एकटाच फिरण्यात घालवत असे. परतताना जेव्हा तो हरिद्वाराच्या चंडीदेवी मंदिराजवळ थांबला तेव्हा त्याची नजर त्या बेसाह्य वृद्ध स्त्रीकडे म्हणजेच जयश्रीकडे गेली.
त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आकर्षण आणि ममता होती. कदाचित प्रत्येक वृद्ध स्त्री तो आपल्या आजीला शोधत असे. तो त्या महिलेजवळ गेला आणि प्रेमाने विचारले, आई, काही खाणार का? हे नमकीनचे पाकिट आहे. आपण दोघे मिळून खाऊया का? वृद्धेने हात पुढे केला. सतीशने अर्धे नमकीन तिला दिले आणि अर्धे स्वतः खात विचारले, आई, तू कुठे राहते आणि या झाडाखाली का बसले? आईने एक दीर्घ सुस्कारा टाकला आणि म्हणाली, बेटा, आता हेच माझं घर आहे. आधी मी बनारसमध्ये राहत होते. तिथे माझा आलिशान बंगला आहे. नवरा गेल्यानंतर 12 महिने सगळं ठीक चाललं होतं. मग मी माझ्या सुनेच्या डोळ्यात खुपणारा काटा बनले. एक दिवस माझा मुलगा मला म्हणाला, चला तीर्थयात्रेला जाऊ, आणि स्टेशनवरून ट्रेनमध्ये उतरलो. त्याने मला इथे मंदिराजवळ बसवलं आणि म्हणाला की तो राहण्यासाठी धर्मशाळा पाहायला जात आहे आणि 2 तासात परत येईल. आज 15 दिवस झाले, ना माझा मुलगा आला ना त्याची काही खबर. कदाचित त्याच्या पत्नीला मी आवडत नव्हते, म्हणून मदन मला देवाच्या भरोशावर सोडून गेला असेल. असे म्हणताच तिच्या डोळ्यात पाणी आले. सतीशच्या डोळ्यातही अश्रू आले. त्याला आपल्या आजीची आणि आईची खूप आठवण आली. त्याने विचारले, आई, तुम्ही माझ्या घरी येशील का? आई म्हणाली, बेटा, जेव्हा माझाच रक्ताचा नातेसंबंध असणारा माझा मुलगा, ज्याला मी 9 महिने पोटात वाढवले, तो मला ठेवू शकला नाही, तर तू तर अपरिचित आहेस. तू मला घरी नेऊन कसे ठेवशील? माझ्यावर दया करू नकोस. उरलेले दिवस मी इथेच काढेन. सतीशने समजावले, आई, माझे आई वडील नाही, घरात कोणीच नाही. तू मला माझ्या आजीसारखी वाटत नाही. तुम्ही राहिलात तर मला आधार मिळेल. तुम्ही फक्त माझ्यासाठी जेवण बनवा आणि घराकडे लक्ष ठेवा. तुम्हाला घर मिळेल आणि मला आईच्या मायेची सावली. खूप समजावल्यावर जयश्रीजी तयार झाली. या घटनेला 5 महिने झाले. सतीश आता वेळेवर घरी येऊ लागला. जयश्रीजी त्याच्यासाठी जेवण बनवायची आणि त्याची वाट पाहायची. सतीशला आपल्या आजीचे आणि आईचे प्रेम मिळाले. सतीशने आता स्वतःचा एक छोटा कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे उद्घाटन जयश्रीजींच्या हस्ते करून घेतले. जयश्रीजींनी आशीर्वाद दिला की हा कारखाना फार मोठा होईल. 1 वर्षात कारखाना खूप यशस्वी झाला. सतीश आता आणखी एक नवा कारखाना उघडण्याचा विचार करत होता. तो व्यस्त राहू लागला होता. एक दिवस जयश्रीजी म्हणाली, बेटा, फक्त काम करत राहणे म्हणजे आयुष्य नाही. तुला एक साथीची गरज आहे. लग्न का करत नाहीस तू? सतीशला योगिता आठवली. ती त्यांच्या काकाच्या मुलीची मैत्रीण होती. जयश्रीजी आणि सतीश यांनी योगिताच्या घरी नाते पाठवले आणि लग्न झाले. योगिता ही जयश्रीजी वर फार प्रभावित झाली आणि तिने त्यांना आईचा दर्जा दिला. काळ पुढे सरकत होता आणि घरात 2 मुले, वसंत आणि वैष्णवी आली. जयश्रीजी आता मुलांची आजी बनली होती. त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. सतीश आता एक मोठा उद्योगपती बनला होता. त्याच्या शाखा देशातील प्रमुख शहरात उघडल्या होत्या. दुसरीकडे ज्याने आपल्या आईला सोडले होते, तो मदन स्वतःला अपराधी समजत होता. पत्नीच्या सांगण्यावरून त्याने आईला सोडले खरे, पण आतून तो सतत रडत राहायचा. घरात आता फक्त त्याच्या पत्नीचं राज्य होतं. त्याला आईने काही दिवसापूर्वी पाहिलेलं ते स्वप्न आठवत होतं, ज्यात आई म्हणत होती, बेटा, तू चाललास तर जा, पण लक्षात ठेव, देवाच्या दरबारात उशीर असतो, अन्याय नसतो. आणि आज अगदी तसंच घडत होतं. कारण उधळपट्टी आणि चुकीच्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीमुळे वडिलांनी उभारलेला त्याचा व्यवसाय हळूहळू उद्ध्वस्त झाला. दुकान बंद करावी लागली होती. आता त्याला त्याच्या पत्नीला डाळ-भाताच्या हिमतीची जाणीव होऊ लागली. एका मित्राच्या मदतीने त्याला एका कारखान्यात नोकरी मिळाली. तो हुशार असल्याने कारखान्यात मेहनतीने काम करू लागला. कंपनीचा वार्षिक समारंभ होता. उत्कृष्ट कामगिरीसाठी मदनला पुरस्कार मिळणार होता. पुरस्कार कंपनीचे मालक एमडी देणार होते. समारंभ सुरू होताच एमडी सतीश मंचावर आले आणि म्हणाले, ही यशस्वीता माझ्या आईच्या आशीर्वादामुळे आहे, म्हणून आज पुरस्कारही त्या स्वतः देणार आहे. जयश्रीजी मंचावर आल्या. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत झाले. त्या जुन्या आठवणींमध्ये हरवून गेल्या. निवेदकाने नाव पुकारले, मदन म्हात्रे. तेव्हा जयश्रीजींच्या चेहऱ्यावर अनेक भाव उमटले. समोर उभा असलेला व्यक्ती त्यांचाच मुलगा मदन होता. तोच मुलगा ज्याने त्यांना क्रूरपणे मंदिरात सोडले होते. मदनने पाहिले की पुरस्कार देणारी स्त्री त्याची स्वतःची आई आहे. तेव्हा त्याचे होश उडाले. तो थरथर कापू लागला आणि आईच्या चरणी पडला. आई, मला माफ कर. घरी चल, जयश्रीजी कठोरपणे म्हणाल्या. कुठली आई आणि कुठलं घर? ज्या दिवशी तुम्हाला गंगा नदीच्या तीरावर मंदिरात सोडलं, त्याच दिवशी माझा मुलगा मेला. आजपासून ना मी तुझी आई
आहे ना तू माझा मुलगा, असं म्हणत जयश्रीजी परत आपल्या जागेवर जाऊन बसल्या. मदनने हजारो वेळा माफी मागितली, पण आज एका आईने हार मानली नाही. मदन दुःखी मनाने घरी परतला. त्याला आपल्या चुकीचा खोल पश्चाताप झाला. त्याला आपल्या पत्नीचा राग आला. त्याने आपली बॅग भरली, बॅग आवरायला सुरुवात केली. पत्नीने विचारले, हे काय करत आहात? तेव्हा त्याने तिला जोरदार चापट मारले आणि म्हणाला, तुझ्यामुळे मी माझी आई गमावली. आज ती एका मोठ्या साम्राज्याची स्वामिनी आहे आणि मी एक नोकर आहे. पत्नी ही रडत रडत माफी मागू लागली आणि म्हणाली, मी तीही सोबत येऊन आईकडे माफी मागू इच्छिते. मदन आपल्या पत्नी आणि दोन्ही मुलांना घेऊन सतीशच्या घरी पोहोचला. तिथे त्याने आईकडे गिडगिडत माफी मागितली. सतीशने सगळी हकीकत ऐकली. तेव्हा त्याला फार वाईट वाटले. तो मदनला म्हणाला, ज्यांच्याकडे आई असते ते तिची कदर करत नाही. तुझ्या आईने तुला वाढवलं, तिला सोडलंस. मी तिला कधीच तुझ्याकडे पाठवणार नाही. जयश्रीजींनी स्पष्ट सांगितले की ते आता सतीश सोबतच राहणार आहेत, कारण मदनची चूक माफीच पात्र नव्हती. मदन आणि त्याचे कुटुंब निराश होऊन तिथून परतले. लक्षात ठेवा, आई ही कोणतीही वस्तू नाही की जुनी झाली म्हणून तिला घराबाहेर काढून द्यायचं. आज तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत जे करता तेच उद्या तुमची मुले तुमच्यासोबत करतील. लक्षात ठेवा, कर्म फिरून नक्की परत येतं. तर मित्रांनो, जयश्रीजींनी आपल्या मुलगा सुनाला माफ करून त्यांना आधार द्यायला हवं होतं की नाही? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर कथा आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा भेटूया एका नव्या कथेचं. तोपर्यंत धन्यवाद.